आंब्याच्या झाडाखाली आपण जेवण केले होते, त्यामध्ये कारल्याची रेसिपी होती, तर ती आज आपण पाहणार आहोत. आमच्या पप्पाने लावलेल्या कारल्याला खूप छान छान कारले आले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, अजिबात कडू लागत नाही. कारले धुवून त्याच्या अशा गोल चकत्या करायच्या आहेत, त्यातून सर्व बिया काढून टाकायच्या आहेत आणि या चकत्यांमध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घालून हे 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं असं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे यातील कडवटपणा थोडासा निघून जातो. आता एकदम थोड्याशा तेलामध्ये चकत्या हळद मीठ टाकून छान वाफवून घ्यायच्या आहेत. मधून चेक करायचं आहे, लगेच 5 मिनटात या शिजून जातात. आता थोड्याशा तेलामध्ये त्याच कढईमध्ये थोडेसे मोहरी, जिरे आणि कांदा घेऊन परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याचा ठेचा टाकायचा आहे, थोडंसं मीठ, आपलं रोजचं लाल तिखट, लाल चटणी, थोडासा गूळ, लिंबू आणि चिंच पण टाकायची आहे. आता या चकत्या टाकून छान परतून घ्यायच्या. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर. आपली रेसिपी झालेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पण चेक करा. यामध्ये आपण आंब्याच्या छान फोडी घेतल्या होत्या.